गिरगावातल्या मेट्रो स्थानकाजवळ बेस्टचा अपघात झालेला आहे। यावेळेचा अपडेट आहे। गिरगावातल्या मेट्रो स्टेशनजवळ बेस्टचा अपघात झालाय। रस्ता खचल्याने बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडलेली आहे। मुंबईतली घटना आहे ही आणि अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे। रस्ता खचल्यामुळे बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडलेली आहे। गिरगावच्या मेट्रो स्टेशनजवळ बेस्टचा अपघात झालाय। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्याला अधिक माहिती देतील। अजय, गिरगावच्या कुठल्या भागामध्ये म्हणजे मेट्रो स्टेशनच्या जवळ हा प्रकार घडलाय, परंतु 5 फूट खोल रस्ता खचण्याची ही सगळी घटना जी आहे त्याच्या मागचं कारण आणि त्याचबरोबर आता सध्या कशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे? पूर्वी आपण जर पाहिलं तर जी प्राथमिक माहिती मिळते ती गिरगावातील ठाकूरद्वार सिग्नल म्हणजे जे नावाजलेलं ठिकाण आहे गिरगावातलं ठाकूरद्वार सिग्नल, त्या ठिकाणाच्या मेट्रो स्टेशन जवळची ही संपूर्ण घटना आहे। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की एकीकडे मेट्रोचं काम सुरू असताना दुसरीकडे असा अपघात होतोय, त्यामुळे नेमकं आता याला कारणीभूत कोण हाच प्रश्न नव्याने निर्माण होईल। पण यात अद्यापही कोणतीही जीवितहानी झालेली नाही, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही। त्यामुळे एकीकडे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बचाव कार्य करण्यासाठी आता पालिकेची जी एकंदरीत यंत्रणा आहे ती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे बचाव कार्य करण्यासाठी। त्यासोबतच बेस्ट प्रशासनाकडून सुद्धा यंत्रणा जी आहे ती पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। पण यात महत्वाची बाब म्हणजे की हा महत्वाचा सिग्नल मुंबईतला मानला जातो। ठाकूरद्वार सिग्नल हे नावाजलेलं ठिकाण आहे मुंबईतलं आणि त्यातच गिरगाव मेट्रो स्टेशनचं काम सुरू असताना त्याच्या बाजूला असा आणि तोही आता पीक आवर्स म्हणजे आता सगळी चाकरमानी मंडळी कामाला निघालेली असत आणि त्यावेळी असा अपघात होतो। त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो की ह्याला कारणीभूत कोण, हे कोणामुळे झाला आणि थेट बसचं मागचं चाक 5 फूट जमिनीत जर जात असेल तर मग रस्ता MMRDA मुळे खचला गेलाय की मग पालिकेचं निकृष्ट दर्जाचं काम आहे, हा नवा प्रश्न सुद्धा समोर येतो पूर्वी। नक्कीच अजय, आणि गिरगाव पेडर रोड या भागामध्ये सातत्याने अशा पद्धतीने रस्त्यात खचण्याच्या सुद्धा विविध घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।